नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपण 100 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेत आणि त्याच्या सेलिब्रेशन मध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर समथिंग स्पेशल आपल्याला काय देता येईल आपल्या कम्युनिटीसाठी, आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीसाठी। तर आज मी प्लॅन करतोय कंप्लीट सेटअप, ऑप्शन बायरचा किंवा सेलरचा, ऑप्शन प्लेयरचा एक कंप्लीट सेटअप, एक प्रो सेटअप तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर इन जनरल आपण पाहतो मित्रांनो, भरपूर असे काही गोष्टी असतात ज्या रिटेल ट्रेडर, रिटेल ऑप्शन ट्रेडर मोबाईलवरून ट्रेडिंग करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला बराचसा लॉस फेस करावा लागतो। त्याला माहिती आहे मार्केट वरती जाईल तरी पण लॉस, मार्केट खाली जाईल तरी पण लॉस, कॉलच घेतला होता तरी पण लॉस, पुटच घेतला होता, सगळं काही गोष्टी केल्या पण लॉसच लॉस। तर ह्या गोष्टी एक प्रो ट्रेडर कशा हँडल करतो, प्रो ट्रेडर दिवसभरात काय काय गोष्टी बघतो, संध्याकाळचं शेड्यूल कसं असतं आणि दिवसभराचं त्याचं प्लॅनिंग कसं असतं, रिस्क रिवॉर्ड कसा असतो, तर ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, मध्येच सोडू नका, कारण हा एज्युकेशनल कंटेंट आहे। हे जर काही एंटरटेनमेंट असतं तर हा बोर होण्यासारखा आणि ह्याच्यासारखा व्हिडिओ असता, तर हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा, एज्युकेशनल आहे, प्युअर एज्युकेशनल, हे फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज तुम्हाला कोणी देणार नाही, याची गॅरंटी मी लिहून देतो। थँक्यू मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की दिवसभरापासून म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका ट्रेडरची काय सेटअप असतो आणि कशा पद्धतीने तो ट्रेडिंग करायला पाहिजे आणि काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला डे टू डे ऑब्झर्व करायला लागतील। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया आपण। सपोज आता मार्केट क्लोज आहे, आता आपल्याला उद्यासाठीची जर तयारी करायची आहे तर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा मार्केटमध्ये कालच्या दिवसात काय झालेलं आहे, ठीक आहे, कालच्या दिवसात काय झालंय त्याचं अनालिसिस आपल्याला करावं लागतं। तर ह्याच्यामध्ये इथे क्लायंट, रिटेल, DIs आणि FIs हे लोकांच्या काय पोझिशन्स आहेत, ह्या लोकांनी काय काम केलं कालच्या दिवसभरात, हे आपल्याला अनालाइज करायला लागतं। तर इथं बघू शकाल बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला, इंडेक्स लॉंग किती केले त्यांनी, इंडेक्स फ्युचरचे आहेत, त्यानंतर कॉलमध्ये काय काम केलं, ऑप्शन्समध्ये काय, पुट ऑप्शनमध्ये काय काम केलं आणि नेट क्वांटिटीज किती लॉंग आहेत किती शॉर्ट आहेत, ह्याचा आपल्याला डेटा अनालाइज करावा लागतो संध्याकाळी। ठीक आहे, आता हे झाले संध्याकाळचा विषय। आता नेक्स्ट डे मार्केट ओपन होईल, तर मार्केट ओपन होण्याच्या पूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टी अनालाइज करायला लागतात। तर त्या काय आहेत तर ते आपल्याला ह्या नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे। इथं बघू शकाल तुम्ही, इथे आपण बरेचसे इंडेक्सेस लावलेले आहेत, ह्याच्यामध्ये गिफ्ट निफ्टी आहे। तर आपल्या गिफ्ट निफ्टी काय ट्रेड करतो, एक ॲव्हरेज आयडिया येण्यासाठी हे, तर गिफ्ट निफ्टी आहे US डॉलर आहे, तो आपण डॉलर इंडेक्स म्हणूया आपण त्याला। इथे मी डायरेक्ट डॉलरच लावलेला आहे, $to INR। तर आपण डॉलर इंडेक्स ट्रॅक करावा लागेल आपल्याला। त्यानंतर हे ओपन झाल्यानंतरच आहे इंडिया विक्स, आपण डाऊ जोन्स चेक करू, ह्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतील मार्केट ओपनिंगच्या आधी, पहिले सुरुवातीचे 3-4 इंडेक्स। ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आपल्याला एक ॲव्हरेज अंदाज येईल की थोडंसं सेंटिमेंट कसे आहेत, निगेटिव्ह साईडला आहेत, डॉलर कसा ओपन झालेला आहे, डाऊ जोन्स काय करतोय, म्हणजे US मार्केटमध्ये काय। आपण पहिलं अनालिसिस केलं की आपल्याला FIsनी काय काम केलंय किंवा प्रो ट्रेडर्सनी काय काम केलंय ह्या स्लाइडमध्ये। ह्याची वेबसाईट आहे, ही पण मी तुम्हाला सांगून ठेवतो, ही वेबसाईट आहे trendyline.com। त्यानंतर आपण इन्व्हेस्टिंगवर किंवा अजूनही वेबसाईट आहे ह्याच्यामध्ये आपण, ते झाल्यानंतर आपल्याला जायचंय कॉन्सेप्ट नावाच्या वेबसाईटवर। आता हे मोबाईलवर पण ओपन होतंय, मी लॅपटॉपवर ओपन केलंय म्हणून, ठीक आहे, सेमच प्लॅटफॉर्म दिसतो आपल्याला। तर आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर मेजर कॉन्ट्रीब्युशन कोण आहे इंडेक्समध्ये, मेजर कॉन्ट्रीब्युशन कोण आहे, आता बँक निफ्टी तर बंद होते, तर आपल्याला ट्रॅक करावं लागेल निफ्टी। ठीक आहे, तर इंडेक्समध्ये कोण मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे, आता आपल्याला हे बघायचं आहे की जे पॉझिटिव्ह स्टॉक्स आहेत ते किती आहेत, निगेटिव्ह स्टॉक्स ते किती आहेत। आपल्याला जर पॉझिटिव्ह साईड रन करायची आहे तर मेजर साईडला स्टॉक्स पॉझिटिव्ह पाहिजे, त्याचा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो हा बाय डिफॉल्ट आपल्याला ट्रॅक होतो असं समजा। तर ह्याच्यामध्ये किती स्टॉक्स आहेत जे मेजर आहेत आणि ते कुठल्या साईडला आहेत, तर रिलायन्स, HDFC बँक, कोटक हे मोठे जे जायंट्स आहेत ते कुठल्या साईडला आहे आणि काय पर्टिक्युलर हे
मोठे प्लेयर कुठल्या साईडला आहेत हे आपल्याला इन जनरल एक हे करायचं आहे. आणि आता त्या लेवल झाल्यानंतर इथे हे जे नॅरेशनमध्ये दिसतंय SCLU त्याचे मिनिंग्स आहेत. शॉर्ट कव्हरिंग, लॉंग अनवाइंडिंग, हे मी सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हे ह्याच्यामध्ये निफ्ट्यामध्ये काय होतंय हे आपल्याला त्या ठिकाणी इंडिकेट करताय. ठीक आहे. तर हे ॲव्हरेज आपल्याला सेनरिओ देते मार्केटचा की कुठलं सेक्टर आहे जे आपल्याला ड्रॅग करतंय. तर आता इथं बघू शकाल FMCG थोडं डाऊन आहे, ऑइल सेक्टरमध्ये थोडीशी तेजी आहे आणि बाकी सेक्टर फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत, थोडे काही निगेटिव्ह आहेत. अशा हिशोबाने हे एक आपल्याला काम करते. त्यानंतर आता हे झाल्यानंतर आता यायचं आहे आपल्याला आपल्या सेन्सिबल नावाच्या वेबसाईटवर. ठीक आहे. सेन्सिबल नावाच्या वेबसाईटवर यायचं आहे. तर ह्याच्यात तुम्हाला काहीसा असा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतो. तर हे ॲप फ्री नाही आहे ॲक्च्युली, हे सगळ्यांना फ्री नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावं लागेल. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे, कुणाला हे ॲप फ्री पाहिजे असेल तर त्यांनी मला सांगा, मी ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून देईल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आपल्याला काय काय गोष्टी ज्या लाईव्ह मार्केटमध्ये ट्रॅक करायच्यात. आता ही झाली बेसिक तयारी. इथून मागं आपण बेसिक तयारी केली की मार्केटचं सेंटिमेंट कसं आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, मेजर स्टॉक्स कुठल्या साईडला आहेत, मार्केटमध्ये काय दिशा आहे, आपण हे ट्रॅक करतोय मधून अधून. ठीक आहे. एखाद्या वेळी आपण ह्या स्क्रीनवर जातोय आणि आता इथे बघू शकाल तुम्ही, इथे निफ्टी ॲटो, निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर, BSC मिड कॅप, स्मॉल कॅप. तर ह्याच्यामध्ये काय मेजर चेंज आहे, कोण कुणाला किती ड्रॅग करतोय, तो हे आपल्याला एका वन व्ह्यू मध्ये इथे पण तुम्हाला बघायला मिळालंच आहे. पण ऍक्च्युअल त्याचं पर्सेंटेज टर्म्समध्ये किती हे झालं हे आपल्याला ते इथे बघायला मिळेल. इन्व्हेस्टिंगवर आपण हे सगळं ऍड करून ठेवलंय. ठीक आहे. इन्व्हेस्टिंगवर हे ऍड करून ठेवलंय. आता हे झाल्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या सेन्सिबलमध्ये हा जो डेटा आहे हा कंटिन्युअस डेव्हलप होत असतो. ठीक आहे. आता हा ऑप्शनचा डेटा आहे, प्युअर ऑप्शनचा डेटा आहे. तुम्ही बघू शकाल इथे तुम्हाला दिसतंय ATM स्ट्रॅडल. ठीक आहे. ATM स्ट्रॅडल काय असतं ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर हे ज्यावेळी वरती जाण्याचा प्रयत्न करते ATM स्ट्रॅडल, त्यावेळी मार्केटमध्ये मुवमेंट आहे असा त्याचा इंडिकेशन्स असतो. मल्टी लेवल स्ट्रॅडल्स आणि स्ट्रँगल्स आहेत. त्यानंतर त्याचा ग्राफ असा दिसतो. तो कसा ॲनालाइज करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओपन इंटरेस्ट कॉल आणि पुटवर पर्टिक्युलर लेवलला किती लोक बायर आहेत, किती लोक सेलर आहेत आणि त्याचं काय आहे कॉम्प्लिकेशन्स, त्याचं कसं ॲनालाइज करायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही चेंज इन ओपन इंटरेस्ट. हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे बघू शकाल तुम्ही रेड आणि ग्रीन बार तुम्हाला दिसतात आहे. तर आता हे रेड आणि ग्रीन बार काय काम करतात. ठीक आहे. हे रेड आणि ग्रीन बार काय आहेत तर ह्याचं पण एक इम्पॉर्टन्स आहे. ग्रीन बार म्हणजे लॉंग झालेले आहेत, रेड बार म्हणजे शॉर्ट झालेले आहेत. आणि खालच्या साईडला जर ग्रीन आला आहे तर जो पुटवाला होता तो निघून चाललाय त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर खालीच्या साईडला जर रेड झाला तर कॉलवाला निघून चाललाय. ठीक आहे. वरती ऍड होतात, खाली निघून जातात. ठीक आहे. तर हे नेसेसरी नाहीत की ह्या ऑर्डर्स आहेत. आता हे आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की ऑर्डर्स नाही आहेत, हे प्लेयर्स आहेत. ते घाबरतात पण ते नवीन कोणीतरी ऍड होतं म्हणजे कुणाला तरी वाटतं मार्केट वर जाईल म्हणून येतात. नेसेसरी नाही की त्यांनी ते घेतलेलंच आहे, तर ते घाबरून पळतात, कधी येतात. तर ह्या हिशोबाने त्यांचं हे पण त्यांचा 100% नाही, ॲटलिस्ट 70-80% इम्पॉर्टन्स असतो की जर मोठा प्लेयर आहे, मोठे पैसे लावतोय, तो टाइमपास करण्यासाठी तर नक्कीच नाही आला. आणि ज्यावेळी टाइमपास करण्यासाठी नाही आला आणि तो घाबरतोय तर त्याच्या पाठी काहीतरी रिझन असेल. त्याच्या आधीच आपल्याला एंटर किंवा एक्झिट घ्यायचं आहे. हा जो डेटा आहे हा पुट कॉल रेशोचा डेटा आहे. ठीक आहे. पुट कॉल रेशोचा डेटा आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, पुटवर किती लोक आहेत, कॉलवर किती लोक आहेत याचा एक रेशो काढलाय. म्हणजे हे वरती जे चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे ना ह्याचा रेशो आहे. मग हा रेशो ज्या पद्धतीने ट्रेड होईल, म्हणजे जर तो पॉझिटिव्ह आहे मार्केट तर तो वरती जाण्याचा प्रयत्न करेल, जर मार्केट खाली आहे तर खाली जाण्याचा प्रयत्न करेल. आता पुट म्हणजे पुटवर असलेलं ओपन इंटरेस्ट आणि कॉलवर असलेला ओपन इंटरेस्ट याचा रेशो.
तर बाय डिफॉल्ट जर पुटवर ओपन इंटरेस्ट जर वाढलेला आहे तर याचा अर्थ आहे की मार्केट वरती जाईल, म्हणजे हा रेशो जर पॉझिटिव्ह आहे तर ठीक आहे, रेशो जर पॉझिटिव्ह आहे तर वरती जाण्याचा प्रयत्न करेल. तर ह्याच्यानंतरून दुसरा गोष्ट आहे या ठिकाणी फार इम्पॉर्टंट गोष्ट, फ्युचरमधल्या झालेला ओपन इंटरेस्टचा चेंज. आता आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला एखादा कोणी ॲड होतोय तर तो फ्युचरमध्ये ओपन इंटरेस्ट शो करेल, जो जसा कॉल पुटमध्ये होता त्याचंच इथं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, बार्समध्ये आहे. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपल्याला हे करावा लागतो. आणि त्याच्यानंतरून हा जो पार्ट आहे हा मोठी मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आहे. हा आहे IV पर्सेंटाईल, त्यानंतर इथे IVs आहेत, इंडिया विक्स आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कंटिन्युअस ट्रॅक कराव्या लागतात. आणि एक आता हे आहे बघा न्यूज, आपल्याला जर डेली ट्रेडिंग करायचं आहे, आपल्याला मोठ्या पोझिशन्स घ्यायच्या आहेत, मोठा ट्रेडर बनायचं आहे, तर आपल्याला ह्या न्यूज चॅनल्सवर न्यूज काय येतात तर त्या गोष्टी आपल्याला करावं. आता हे फायनान्शियल ज्यूस नावाचा एक ॲप आहे, एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये इक्विटीज रिलेटेड न्यूज येत असतात, इंडियन मार्केटच्या पण येतात, US मार्केटच्या पण येतात, मेजॉरिटी ऑफ US मार्केटच्या येतात, क्रिप्टो रिलेटेड आहे, इक्विटीज रिलेटेड आहेत. अशा पद्धतीने हे कंटिन्युअस कुणाचं काय एखादं प्रेस कॉन्फरन्स असेल, एखादं डेटा येणार असेल कुठला, त्याचं एक्सपेक्टेशन्स काय आहे, ॲक्च्युअल डेटा किती आला, ठीक आहे, तर ह्या गोष्टी असतात. फ्रेंचचा CPI डेटा, तुम्ही म्हणाला आता फ्रेंचच्या CPI डेटाचं काय पडलं आपल्याला, तर हे इंडियाचं ज्यावेळी असेल ते इंडियाचा पण येतो, हाँगकाँगचा पण येतो, ते ग्लोबल मार्केटचे इम्प्लिकेशन्स इंडियन मार्केटवर पण येतात. तर त्या गोष्टी ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे. पण ह्या गोष्टी होतात कुठे, ह्या गोष्टी होतात इथं. ठीक आहे, इथं त्याचं तिकडची काही न्यूज इकडं डिस्काउंट व्हायला सुरुवात होते. तर हे पार्टिसिपंट वय आपण रात्री चेक करणार, SGX निफ्टीवर काय झालं हे इन्व्हेस्टिंगमध्ये चेक करणार. त्यानंतर आपण कॉन्सेप्टवर जाणार, कॉन्सेप्टवरमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे, शॉर्ट कव्हरिंग कुठं होते, काय होतंय ते ट्रॅक करणार. आणि मग आपण आपल्या डेटावर येऊन आपला ॲक्च्युअल चेंजेस काय होतात त्याच्या बेसवर आपण एक लेवल्स आयडेंटिफाय करणार. तर लेवल्स कशा आयडेंटिफाय करायच्या हे करायचं ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, जे इंटरेस्टेड असतील हे शिकण्यासाठी त्यांच्यासाठी मी एक फ्री ऑफ कॉस्ट एक सेमिनार घेणार आहे. एक पूर्ण वन डे ह्या डेटावर आपण काम करणार आहे. तर जे लोक इंटरेस्टेड असतील ते 100 सबस्क्रायबरच्या याच्यासाठी मी हे केलेलं आहे. लोकांनी मला कमेंट करून सांगा, हे लोकांपर्यंत शेअर करा, मॅक्झिमम लोकांना जुडण्यासाठी सांगा. आपण एक लिंक शेअर करू आणि त्या हिशोबाने आपण हे करू. मी व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक देतो तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये. तर हीच कमेंट बॉक्सवरून त्या ग्रुपवर ॲड व्हा, डे टू डेचं लाईव्ह मार्केट ॲनालिसिस चेक करा आणि आपण एक फ्री ऑफ कॉस्ट एक सेमिनार घेऊ आणि ॲटलिस्ट लॉस टाळण्याचा प्रयत्न करू. प्रॉफिट 200% होणार आहे मित्रांनो. लॉस आधी मिनिमम केला की प्रॉफिट 100%. डिसिप्लिन कसं हे करायचं त्यासाठी एक जर्नल डेव्हलप करतोय आणि ते जर्नल डेव्हलप झालं की आता मी हे ChatGPTची मदत घेऊन आपण एक जनरल तयार केलेलं आहे. तर जनरलमध्ये काय असणार आहे आणि कशा पद्धतीने हे करायचं आहे ते आपण पुढे जाऊन बघणार आहे. आता हे लॉग इन नाही आहे, ठीक आहे, मी ते तुम्हाला ग्रुपमध्ये देईलच. तर हे 100K सबस्क्रायबर 100K पण लवकर होतील, घाबरायचं नाही. तर अशा हिशोबाने आपण हे करूया. तर थँक्यू मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू. हे बेसिक गोष्टी होत्या, पण ॲक्च्युअल लर्निंग जे आहे ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ग्रुपवर मिळणार आहे. तर ग्रुपला ॲड व्हा, लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर काही नॉलेजच्या गोष्टी आहेत, प्रो सेटअप आहे, प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस आहे, ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. थँक्यू.